आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही निघालोय आत्याच्या घरी. 2,000 years. आज तर सकाळी सकाळी हे पाहायला मिळालं. त्यानंतर थोडी पेटपूजा केली. एक आज्ञाकारी मुलगी म्हणून पप्पांनी सांगितलेलं काम पूर्ण केलं. आता कशी दिसते बाईक, एकदम चकाचक. मी बाईक धुत होते तेवढ्यातच पप्पा आले आणि नारळ सोलायचं पण काम त्यांनी माझ्याकडेच दिलं. आता काय आज्ञाकारी मुलगी आहे म्हटल्यानंतर करावंच लागणार. आम्ही जाण्यासाठी निघालो तेवढ्यातच मध्यंतरी पाऊस आला. आता पावसाला पण दोष देऊन चालणार नाही, कारण त्याच्यावरच आपण अवलंबून आहोत. पाऊस बंद झाल्यानंतर आम्ही जाण्यास निघालो आणि तेवढ्यात पाऊस परत चालू झाला. या पावसामुळे तर सगळे रोडच खराब झाले. जात असताना आम्ही गणुरामोशाचे दर्शन घेतले. हातनूर पासून थोड्याच अंतरावर पोहोचलो तेवढ्यात परत एकदा पाऊस चालू झाला. तेवढ्यात मनामध्ये विचार आला, आता पोहोचतोय की नाही. तर आत्तूचं गाव आहे घोटी आणि तसेच ना त्या गावाला राजूबुवाची घोटी असं पण म्हटलं जातं. पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरली होती. मला पावसाळा आवडत नाही, पण हिरवळ खूप आवडते. वरून हे पाण्याने झालेली चिकचिक, करवंदाची झाडे बघून तर खायची इच्छा झाली होती. ज्यावेळी खायची होती त्यावेळेला भेटलं नाही. आता झाडे दिसतायत तर सीझन नाहीये. जात असताना आम्ही नरसेवाडीतून गेलो होतो, त्यामुळेच आम्हाला घाट लागला आणि तसेच ना रोडला खूप चिखल झालेला होता. यानंतर आम्ही आत्तूच्या घरी पोहोचलो. तोपर्यंत मम्मीने सर्वांना चहा दिला. मी चहा पित नसल्याने मी खजूर खाल्ले. दीदीने आणि काकींनी ताट रेडी केलं. यानंतर सर्वांनी फराळ केला. यानंतर आम्ही सर्वजण टेरेसवर आलो. टेरेसवरून ना खूप छान गाव दिसत होतं. हेच ते मंदिर, यामुळेच राजूबुवाची घोटी असं म्हटलं जातं. सर्वांनी एकमेकांना हळदी कुंकू लावले. सर्वांनी एकमेकांचे आशीर्वाद घेतले. यानंतर आम्ही सर्वजण जायला निघालो. तर असा होता माझा आजचा दिवस.